बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील तहसीलदारांच्या कारभारावरून आता वकील आणि प्रशासन यांच्यात मोठा संघर्ष उफाळून आलाय। तहसीलदार पवन पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जळगाव जामोद बार असोसिएशनने त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। वकिलांशी असभ्य वर्तवणूक करणे आणि महसुली प्रकरणे महिनोन-महिने प्रलंबित ठेवणे असे गंभीर आरोप करत वकील संघाने तहसीलच्या कामकाजावर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार पवन पाटील हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप बार असोसिएशनने केला आहे। 23 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले। या निवेदनात तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत। वकिलांच्या मते तहसीलदार एकाच दिवशी 40 ते 50 महसुली प्रकरणे सुनावणीसाठी ठेवतात, परंतु पक्षकारांना किंवा वकिलांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली जात नाही। विशेष म्हणजे विधिज्ञ डी.जी. खर्डेकर आणि ॲडव्होकेट एस.एस. बावणे यांच्यासोबत तहसीलदारांनी हेतुपुरस्पर वाद घातल्याचा आणि असभ्य वर्तवणूक केल्याचा आरोप वकील संघाने केला आहे। जन्म मृत्यू नोंदणीसारख्या संवेदनशील प्रकरणातही अडवणूक केली जात असल्याचे निवेदनात स्पष्ट आहे। सर्वात गंभीर आरोप म्हणजे तहसीलदार महसुली प्रकरणे सुनावणीनंतर केवळ आदेशासाठी बंद करून ठेवतात, परंतु त्यावर महिने कोणताही निर्णय दिला जात नाही। या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी बार असोसिएशनने विशेष सभा घेऊन पवन पाटील यांचे निलंबन किंवा बदली होत नाही तोपर्यंत तहसीलची कोणतीही कामे न करण्याचा ठराव मंजूर केलाय। हे निवेदन देताना बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेख इरफान, ॲडव्होकेट डी.जी. खर्डेकर, ॲडव्होकेट प्रदीप सोळंके, ॲडव्होकेट शशिकांत गुप्ता, ॲडव्होकेट राहुल इंगळे, ॲडव्होकेट करीम खान, ॲडव्होकेट एस.एस. बावणे, ॲडव्होकेट संदीप मानकर, ॲडव्होकेट आनंद जोशी, ॲडव्होकेट अभिमन्यू वाघ यांच्यासह सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। वकिलांच्या या बहिष्कारामुळे तहसील कार्यालयातील कामकाजाचा खोळंबा झाला असून सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। आता शासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि तहसीलदारांवर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनांक 23 फरवरी 2026 रोजी वकील संघ जळगाव जामोदचे वकील तहसीलदार श्री पवन पाटील यांच्या विरुद्ध त्यांच्या असभ्य व गैरवर्तणुकीबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। माननीय एस.डी.ओ. साहेबांमार्फत भारतामधील वकिली व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक वकिलाला संपूर्ण भारतामध्ये न्यायालयीन तसेच अर्ध न्यायालयीन कार्यालयामध्ये आणि कोर्टामध्ये जाऊन वकिली व्यवसाय करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला आहे। त्या अनुषंगाने पक्षकारांच्या हिताकरिता कायदेशीर बाजू मांडण्याची जबाबदारी आणि कर्तव्य वकिलाला प्राप्त झालेलं आहे। म्हणूनच कायद्याने वकिलाला, भारतातील प्रत्येक वकिलाला कोर्ट ऑफिसर हा दर्जा दिलेला आहे। असे असताना जळगाव जामोद तहसीलमध्ये मागील 7-8 महिन्यापासून काम करीत असताना तहसीलदार जळगाव जामोदच्या वतीने वकिलांसंबंधी अत्यंत गैरवर्तन केले जात आहे। प्रकरणामध्ये लवकर आणि कायदेशीर न्यायनिर्णय न देणे, उलट तपासणी करताना किंवा घेताना 5 किंवा 10 मिनिटांमध्ये तुमचा उलट तपास घ्या असे म्हणणे, वकिलांसोबत वाद घालणे, जास्तीचा बोलणे, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही नाईलाजाने आज रोजी माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, कलेक्टर साहेब बुलढाणा आणि माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आमच्या तक्रारी पाठविलेल्या आहे। आणि जोपर्यंत आमच्या तक्रारीचं निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलदार पवन पाटील यांच्या कामकाजावर पूर्ण वकील संघाने बहिष्कार टाकलेला आहे। आज एस.डी.ओ. साहेब हजर नसताना त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याकडे आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे। यापुढे माहिती वकील संघाचे कार्यकारी अध्यक्ष दत्ता खेर्डेकर देतील। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।